नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला दारिद्र्य संबंधीच्या ज्या महत्त्वपूर्ण समित्या आहेत त्या समित्यांचा अभ्यास करायचा आहे। काल आपण गरिबी म्हणजे काय, गरिबी कशी मोजतात, BPL कसं काढतात या संबंधी संकल्पना अभ्यासली। तर आज आपल्याला आपल्या या सेशनमध्ये दारिद्र्य संबंधी भारतामध्ये नियोजन आयोगामार्फत किंवा NSSO संबंधित ज्या काही समित्या स्थापन केल्या गेल्या होत्या त्या समित्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की वर्ल्ड बँकेने समिती तर नाही परंतु जे गरिबीचा दर होता तो किती रुपये ठरवला होता, किती डॉलर ठरवला होता ते आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर PD ओझा समिती, निन्हाळ समिती, अहलुवालिया समिती, दांडेकर आणि रथ समिती या समितींचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर वर्ल्ड बँक जी आहे त्या वर्ल्ड बँकेने जे सर्वप्रथम 1981 मध्ये गरिबीचं मोजमाप करण्यासाठी जो दर ठरवला होता तो $1 इतका ठरवला होता। म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न $1 किंवा $1 पेक्षा कमी आहे त्या व्यक्तीला गरीब संबोधल्या गेलं होतं, दारिद्र्य रेषेमध्ये संबोधल्या गेलं होतं। यानुसार भारतामध्ये 60% लोक दारिद्र्य रेषेखाली, तर जगात 52% लोक हे दारिद्र्य रेषेखाली मोजल्या गेले होते। त्यानंतर परत 1993-94 मध्ये या संबंधी मोजमाप केल्या गेलं। तर 1993 मध्ये मोजमाप केल्या गेलं त्यावेळेस हा दर $1.08 इतका ठरवला गेला। पुढे 2005 मध्ये परत जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य मोजण्यासाठी मोजमाप केलं गेलं उत्पन्नाचं, तेव्हा 2005 मध्ये हा दर $1.25 इतका ठरवला गेला। त्यानुसार भारतामध्ये 41.8% दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या होती। आणि शेवटचं मोजमाप जे केलेलं आहे वर्ल्ड बँकेद्वारे ते 2011 मध्ये $1.90 इतकं दारिद्र्य रेषेचं प्रमाण मोजलं आहे। म्हणजे एवढं उत्पन्न मिळणारा व्यक्ती दारिद्र्य संबोधला नाही असं समजलं। त्यानुसार भारतामध्ये दारिद्र्य लोकसंख्येचं प्रमाण हे 2011 नुसार 21.7% इतकं आहे। अशा प्रकारे वर्ल्ड बँकेनं हे मोजमाप केलेलं आहे दारिद्र्य संबंधीचं। 21.7 हे आपण म्हणू शकतो की भारतामधलं मोजमाप आहे, तर 12.7% हे जगात सध्या दारिद्र्याचं प्रमाण आहे आणि हे भारतामध्ये प्रमाण आहे। अशा प्रकारे वर्ल्ड बँकेने 1981 पासून ही गरिबी मोजण्याची पद्धत मालिका सुरू केली आहे। यापूर्वी आपण पाहिलं होतं हे दारिद्र्याचं प्रमाण आहे। त्यानंतर मग आपल्याला PD ओझा समितीकडे वळावं लागते। भारताची प्रमुख समितीपैकी एक ती म्हणजे PD ओझा समिती। PD ओझा समितीने काय केलं तर PD ओझा समितीने 2250 कॅलरी सुचवली होती। PD ओझा समितीने 2250 कॅलरी ची आवश्यकता प्रति व्यक्तीला आहे अशा प्रकारचं मोजमाप या समितीने केलं होतं। आणि यासाठी या PD ओझा समितीने जो आधार घेतला होता तो 1960-61 चा घेतला होता। म्हणजे 1960-61 च्या आधारावर PD ओझा समिती स्थापन झाली होती। आणि या आधाराच्या नुसार त्यांनी त्यावेळेस भारतामध्ये जे दारिद्र्याचं मोजमाप केलं ते 44% आहे असं संबोधलं होतं। PD ओझा समिती महत्वपूर्ण आहे। 2250 कॅलरी सुचवली होती, 1960 मध्ये मोजमाप केलं होतं आणि 44% दारिद्र्य आहे अशा प्रकारचा अहवाल आपला दिला होता। त्यामध्ये जास्त करून ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी खूप आहे अशा प्रकारचा अहवाल, म्हणजे जवळपास 61% दारिद्र्य हे
ग्रामीण भागात आहे अशा प्रकारचा अहवाल हा PD ओझा कमिटीने दिला होता। त्यानंतर महत्त्वपूर्ण समिती आपल्याकडे स्थापन झाली ती म्हणजे मिन्हाळ समिती। या मिन्हाळ समितीने काय केलं तर या मिन्हाळ समितीने जो आपला अहवाल दिला त्या अहवालामध्ये यांनी एक विशिष्ट रक्कम सांगितली तर त्यांनी 240 रुपये इतकी रक्कम ठरवली। जो व्यक्ती 240 रुपये वार्षिक कमवत असेल तो व्यक्ती दारिद्र्यामध्ये येणार नाही। 240 पेक्षा कमी उत्पन्न मिळवणारा व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखाली मोजला जाईल अशा प्रकारचा मिन्हास त्यांनी आपल्या कमिटीमध्ये अहवाल दिला। त्या BS मिन्हास यांनी जो दर ठरवला होता तो 50.6% इतका दारिद्र्य रेषेचा दर ठरवला होता। मिन्हास यांची जी कमिटी आहे ती 1969-70 या कालावधीमध्ये यांनी आपला अहवाल दिला होता। PD ओझा यांनी 2250 कॅलरी सुचवली। मिन्हास यांनी 240 रुपये सुचवलं। त्यानंतर महत्त्वपूर्ण कमिटी येते ती म्हणजे अहलुवालिया कमिटी। अहलुवालिया कमिटी आपल्याला जो अहवाल देतो तो 1960-61 चा आधार घेऊन 1960-61 चा, परंतु आपल्याला जो अहवाल देतो तो अहवाल 1972-73 त्याला काही ठिकाणी 73-74 सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे सोप्या भाषेत 72, 73, 74 या वर्षी त्यांनी आपला अहवाल जो आहे तो सादर केला। आणि अहलुवालिया यांचं म्हणणं होतं की भारतामध्ये जे भारतीय आहेत त्यांचं गरिबीचं प्रमाण हे 46.1% इतका आहे। हा आपला अहवाल दिला होता। तर यांनी एक नवीन संकल्पना मांडली ती संकल्पना म्हणजे भारतामध्ये प्रति व्यक्ती ग्रामीण भागात 15 रुपये प्रति दिवस व शहरी भागात 20 रुपये प्रति दिवस हे आपली पूर्ण जीवन क्रिया करण्यासाठी आवश्यक आहे। अशा प्रकारचा आधार घेऊन त्यांनी अहलुवालिया यांनी 15 रुपये आणि 20 रुपयाचा आधार ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दिला होता। ती समिती म्हणजे मॉन्टेसिंग अहलुवालिया या संबंधीची समिती। तर पुढील इम्पॉर्टंट समिती आपल्याकडे येते ती म्हणजे दांडेकर आणि रथ समिती। दांडेकर आणि रथ समिती महत्त्वाची यासाठी की यांनी सुद्धा 2250 कॅलरीचं मोजमाप सुचवलं होतं, परंतु यांनी यासोबत 15 रुपये व 22.5 रुपये हा दर ठरवला होता ग्रामीण आणि शहरीसाठी। ग्रामीण आणि शहरीसाठी यांचा जो दर होता हा दर 15 आणि 22.5 होता। आणखी महत्त्वाची यासाठी की असं सुद्धा म्हटलं जाते की प्रथमतः कॅलरीचं मोजमाप कोणी केलं असेल तर ते दांडेकर आणि रथ कमिटीने केलं। म्हणून प्रथम कॅलरीचं मोजमाप करणारी कमिटी जर विचारात घेतली तर दांडेकर आणि रथ कमिटीला म्हटले जाते। या कमिटीने आपला अहवाल 1968-69 ला दिला। 1968-69 ला या कमिटीने आपला अहवाल दिला व त्यानुसार भारतामध्ये 41% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती। अशा प्रकारचा अहवाल दांडेकर आणि रथ समितीने दिला होता। तर सुरुवातीपासूनच्या आपण ज्या मुख्य समित्या आहेत त्या बघतोय। आपण सुरुवातीला बघितलं वर्ल्ड बँकेने कशा प्रकारे यामध्ये राष्ट्रीय दारिद्र्य ठरवताना कशा प्रकारे दारिद्र्य मोजमाप करताना कोणाला दारिद्र्य म्हटलं जाईल अशा प्रकारचा अहवाल मांडला। त्यामध्ये $1, 1.8, 1.08, 1.25 आणि 1.9 म्हणजेच $1.90 सध्या हे शेवटचं मोजमाप आहे। त्यानंतर PD ओझा समिती, मिन्हास समिती, अहलुवालिया समिती आणि दांडेकर आणि रथ समिती यांनी प्रथमतः कॅलरीचं मोजमाप केलं। म्हणून आपल्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण ठरते। तर 68-69 मध्ये
यांनी अहवाल दिला की 41% भारतीय जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे। यानंतर जी महत्त्वपूर्ण समिती आपल्याकडे आली ती आपल्याला बघावं लागेल। ती महत्त्वपूर्ण समिती जर आपण विचार केला तर ती समिती ठरते अलग गट। अलग समिती किंवा अलग गट हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक समजला जातो। आपण ही जी आकडेवारी बघतोय ही आकडेवारी STI मेन आणि राज्यसभेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आहे। आता का बरं महत्त्वपूर्ण आहे? कारण अर्थशास्त्र या विषयामध्ये जास्तीत जास्त पेपरमध्ये जी सांख्यिकी आहे, आकडेवारी आहे, टक्केवारी आहे ती विचारली जाते आणि राज्यसभेला 2 ते 3 प्रश्न हे दारिद्र्यावर विचारले जातात। दरवर्षी 2 प्रश्न हे अलग, लकड़वाला, तेंडुलकर आणि रंगराजन या समितीवर असतातच। मेन्सला 5 ते 10 प्रश्न असतात आणि दारिद्र्य म्हणजे केवळ एक दारिद्र्य टॉपिक नाही आहे, तर दारिद्र्य, बेरोजगारी, उत्पन्न या सर्वांचा मिलाप करून एक टॉपिक तयार होतो। त्या आधारावर जवळपास 7 ते 8 प्रश्न हे क्रिएट होत असतात। म्हणून ही आकडेवारी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। एवढी जरी आकडेवारी केली तर तुम्हाला SPI साठी, त्यानंतर राज्यसभा प्री आणि मेन्स साठी महत्त्वपूर्ण ठरेल। तर चला आपण पुढे वळूया। आपली महत्त्वपूर्ण समिती ती म्हणजे वाय अलग समिती। वाय अलग या समिती स्थापना जी आहे ती 1977 मध्ये झाली। 1977 मध्ये या अलग समिती स्थापना झाल्यानंतर 1979 मध्ये या समितीने आपला अहवाल नियोजन आयोगाकडे सुपूर्द केला। इथं स्थापना झाली आणि या ठिकाणी या कमिटीने आपला अहवाल नियोजन आयोगाला सादर केला आणि मग तो पुढे मांडला गेला। महत्त्वपूर्ण यामध्ये विशेष बाब अशी ठरली की या कमिटीने कॅलरीचं मोजमाप केलं। म्हणजे अलग समिती इम्पॉर्टंट यासाठी ठरते की जे आपण म्हणतो की 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी या कॅलरीनुसार तो व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहे किंवा नाही हे ठरवलं जाईल। तर ग्रामीण भागामध्ये 2400 आणि शहरी भागामध्ये 2100 अशा प्रकारचा मोजमाप हे अलग समितीने केलं। अलग समितीने हे करत असताना फक्त अन्नावर फोकस न करता कॅलरीवर सुद्धा फोकस केलं। म्हणजे अलग समिती आपल्याला महत्त्वपूर्ण का ठरते? कारण त्यांनी अन्न आणि कॅलरी या दोन्ही गोष्टींचा विचार केलेला आहे। स्थापना 77 ला झाली आणि इतर चुकले माझे इथे 77 ला स्थापना झाल्यानंतर 1979 ला त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी अन्न आणि कॅलरी दोघही गोष्टींचा विचार केला आहे। ग्रामीण भागात 2400 कॅलरी आणि शहरी भागात 2100 कॅलरी प्राप्त करणारा व्यक्ती हा दारिद्र्य समजला जाणार नाही अशा प्रकारचा अहवाल या कमिटीने दिला होता। त्यानुसार 1973-74 ची आकडेवारी यासाठी महत्त्वपूर्ण ठरते कारण 1973-74 च्या आकडेवारीनुसार 54.9% भारतामध्ये दारिद्र्य आहे अशा प्रकारचा अहवाल या अलग समितीने दिला होता। त्या 54.9% दारिद्र्य असल्याचं त्यांनी अहवाल दिल्यानंतर त्यामध्ये आणखी 2 भागामध्ये विभाजित झालं। ते 2 भाग म्हणजे ग्रामीण भागात 56.4% तर शहरी भागात जी होती ती 49%। म्हणजे शहर आणि ग्रामीण भागाचं दारिद्र्य पाहिलं आणि शहरी भागाचं पाहिलं तर अशा प्रकारचा अहवाल दिला। आणखी ही जी अलग समिती आहे महत्त्वपूर्ण का ठरते? कारण या समितीने पहिल्यांदा दारिद्र्य टोपली म्हणजे बास्केटची संकल्पना मांडली। दारिद्र्य बास्केटची संकल्पना ज्या कमिटीने प्रथम मांडली ती म्हणजे अलग समिती।
तर आपण या अलग समितीमध्ये आणखी बघितलं की अलग समितीने अन्न आणि कॅलरी दोघांचा वापर केला. तर आपण कॅलरी बघितली 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरी. म्हणजे आपण कॅलरी बघितले की अलग समितीनुसार त्यांनी 2400 आणि 2100 ग्रामीण भागात आणि शहरी भागात हा अंदाज मांडला. तर आता आपल्याला हे पण पाहणं महत्त्वपूर्ण ठरते की यांनी किती रुपये अन्न मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. किती उत्पन्न मिळवणारा व्यक्ती हा दारिद्र्य रेषेमध्ये मोजलेला नाही. तर यामध्ये त्यांनी 49 रुपये अंदाजे शहरी भागात व ग्रामीण भागात 49.09 रुपये हे यांनी जे मोजमाप केलं 49.9 रुपये हे ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीला आपली उपजीविका चालवण्यासाठी 49.9 रुपये आवश्यक आहेत. तर शहरी भागासाठी 56 रुपये 64 पैसे 56 रुपये 64 पैसे एखाद्या व्यक्तीला आपलं शहरी भागामध्ये जीवन क्रिया आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारचा अहवाल 73-74च्या आकडेवारीनुसार दिला गेला होता. आपण बघतोय वाय अलग कमिटी स्थापना 77 झाली. 79 ला या कमिटीने आपला अहवाल दिला. 79 ला जो या कमिटीने आपला अहवाल दिला, या कमिटीच्या अहवालाच्या नुसार यांनी ग्रामीण भागात 2400 कॅलरी तर शहरी भागात 2100 कॅलरी सुचवली. त्याप्रमाणे यांनी 73-74च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 54.9% हे दारिद्र्य आहे. त्यापैकी 56.4% हे ग्रामीण भागात तर 49% शहरी भागात. अशा प्रकारचा अहवाल दिला. आणखी ही कमिटी महत्त्वपूर्ण का ठरते? कारण या कमिटीनं दारिद्र्य बास्केटची संकल्पना मांडली. तशा प्रकारे अन्नासंबंधी 49 रुपये 9 पैसे तर शहरी भागामध्ये 56.64 पैसे अशा प्रकारचा आपला अहवाल दिला. ही होती वाय अलग समिती. यांचं पूर्ण YK अलग समिती या नावाने सुद्धा तुम्ही संबोधू शकता. तर यानंतर महत्त्वपूर्ण समिती येते ती म्हणजे DT लकडवाला समिती. लकडवाला समिती सुद्धा आपल्याला अभ्यासावी लागते. कारण लकडवाला समितीनुसारच 2011 पर्यंत भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप झालेलं आहे असं आपल्याला अभ्यासावर स्पष्ट दिसून येते. DT लकडवाला समिती जी आहे ही 1979 मध्ये ही लकडवाला समिती स्थापन झाली आणि या समितीने आपला अहवाल हा 1993 मध्ये नियोजन आयोगाकडे सुपूर्द केला. ही स्थापना झाली लकडवाला कमिटी. आता लकडवाला कमिटी का महत्त्वपूर्ण ठरते? तर यांनी फोकस केलं अन्नावर, कॅलरीला निग्लेक्ट केलं, फक्त अन्नावर फोकस केलं. आणखी यांनी देश व राज्य या दोघांचं वेगळं दारिद्र्य मोजमाप करण्यावर भर दिला. देश व राज्य म्हणजे देशाची गरिबी वेगळी काढायची आणि राज्याची गरिबीचं प्रमाण वेगळं काढायचं अशा प्रकारचा संकल्प केला. अशा प्रकारचा अहवाल सादर केला. त्यांनी फक्त अन्नावर केलं अलग. यांनी अन्न आणि कॅलरी दोघांवर फोकस केला. यांनी फक्त अन्नावर फोकस केलं. त्यानंतर महत्त्वपूर्ण ठरते या कमिटीने जे आहे ते CPI चा आधार केला. CPI म्हणजे कन्झ्युमर प्रोडक्ट प्राइस इंडेक्स. कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा आधार घेऊन, ग्राहक किंमत निर्देशांकाचा आधार घेऊन यांनी ज्या वस्तूंचा वापर आपण करतो त्या वस्तूंचा वापरच्या आधारे यांनी यामध्ये 2 प्रकारचे जे मजूर आहेत त्या मजुरांच्या खरेदी शक्ती, ग्राहक शक्ती त्यांची जी आहे त्या आधारावर आपला अहवाल सादर केला. तर त्यामध्ये 2 जे होते ते म्हणजे उद्योगातील मजूर आणि
शेतीमधील मजूर या दोन्ही मजुरांचा आधार घेऊन आपलं मजुरांसंबंधीचा ग्राहक CPI ची मांडणी केली व त्या आधारे यांनी आपला अहवाल दिला। लकडवाला समिती स्थापना 1989, अहवाल दिला 93 ला। अहवाल 93 दिल्यानंतर देश व राज्य यांची स्वतंत्र रेषा जी आहे, दारिद्र्य रेषा जी आहे ती ठरवली। यासाठी त्यांनी CPI चा आधार घेतला। CPI चा आधार घेताना म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स, प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचा विचार केला। प्रति व्यक्ती उपभोग खर्चाचा विचार करून उद्योग आणि शेती यामध्ये मजुरांचा विचार करून त्यांनी आपलं मांडणी केली। यांनी फक्त अन्नावर फोकस केलं आणि अशा प्रकारे तयार करून त्यांनी आपला अहवाल सादर केला। तर लक्ष असू द्या 2011 पर्यंत भारतात जे गरिबीचं मोजमाप झालं ते गरिबीचं मोजमाप हे लकडवाला कमिटीनुसार, लकडवाला समितीनुसार झालेलं आहे। तर मग या लकडवाला समितीने आपला जो अहवाल दिला त्यामध्ये यांनी काय म्हटलं, तर लकडवाला कमिटीने 77-78 मध्ये असं म्हटलं की भारतामध्ये जे बेरोजगार आहे, जे दारिद्र्य आहे, कारण पुढे बेरोजगार दारिद्र्य आहे म्हणून बेरोजगारी आपल्याला पुढे येतेच। जे दारिद्र्य प्रमाण आहे 77-78 मध्ये तो 45.2% एवढा सांगितला आणि 53 आणि 51 जवळपास 51.34% हा ग्रामीण आणि शहरीचा अंदाज सांगितला 77-78 मध्ये। त्यानंतर 77चा अहवाल त्यांचा होता 45.2। तर यानंतर त्यांनी आपला जो अहवाल दिला 93-94चा, 93-94 या वर्षाचं आधार घेताना लकडवाला यांनी भारतामध्ये जे प्रमाण सांगितलं ते 32.4% इतकं सांगितलं। त्यामध्ये 37.3% हा ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण असल्याचं सांगितलं। तर या दोघांचा आधार घेऊन मग 36% हा शहरी भागामध्ये असल्याचं प्रमाण सांगितलं। आणि त्यानंतर यांनी 2004-5चा अहवाल म्हणजे गरिबीचं प्रमाण सांगितलं 2004 आणि 5चं। तर 4 आणि 5 मध्ये त्यांच्या मतानुसार 26.1% भारतामध्ये गरिबीचं प्रमाण होतं आणि यामध्ये 27% शहरी भागामध्ये गरिबी होती, तर 23.6% हे शहरी भागात, हे ग्रामीण भागात आणि हे शहरी भागात होती। अशा प्रकारची ही लकडवाला कमिटी आहे, लकडवाला समिती आहे, आपल्याला अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण आहे। अशा प्रकारे आपण 6 ते 7 प्रमुख कमिट्यांचा आज अभ्यास केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 महत्त्वपूर्ण, अतिशय महत्त्वपूर्ण की ज्यावर सर्वात जास्त प्रश्न फिरतात ते 2 कमिटी म्हणजे एक तर सुरेश तेंडुलकर समिती आणि दुसरी म्हणजे रंगराजन समिती। या 2 समित्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासोबत मग आपल्याला बघायचं आहे की लॉरेन्स वक्र काय, गिनी गुणांक काय यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर ठीक आहे, तर आज आपण बघितलं लकडवाला समिती, अलग समिती, त्यानंतर PD ओझा, मिनान्स, अहलुवालिया, दांडेकर वर्गत आणि वर्ल्ड बँकेने भारतामध्ये कशा प्रकारे दारिद्र्याचं मोजमाप करण्यासंबंधी आपला अहवाल दिला आहे ते बघितलं। उद्या आपण यासाठी बघूया पुढच्या कमिट्या। तिथपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा।